पूर्ण चढणीचा भाग आहे, त्यामुळे सोबत एक पाणी बॉटल नक्की ठेवा. महाराजांनी जेव्हा पुरंदरचा तह केला त्या तहामध्ये महाराजांनी जे 23 किल्ले मुघलांना दिले त्या 23 किल्ल्यांमध्ये हा मानगडचा सुद्धा समावेश होता. तर नमस्कार मित्रांनो, मी कुणाल तुमचं मनापासून स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत माणगाव तालुक्यातील निजामपूर या ठिकाणी असलेला महाराजांचा अजून एक सुंदर असा गड, तो म्हणजे मानगड. आणि मानगडला आता मी जस्ट गडाच्या पायथ्याला आहे. आतमध्ये निजामपूर साईडनं कुंभे जो वॉटरफॉल आहे, धबधबा आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आतमध्ये मानगडला यायला रोड भेटतो. तर आतमध्ये आल्यानंतर असा काहीसा इथला हा रोड आहे. समोर जो दिसतो आपल्याला तो आहे मानगड किल्ला. आणि त्या किल्ल्याच्या पहिलेच आपल्याला असे काही वास्तू, इथे एक शिवमंदिर आहे ते बघायला भेटतं. बघूया आपण. सध्या चांगलं आहे, असे चौतारा वगैरे सगळं चांगलं आहे. बघूया कसं आहे ते. असं काहीसा इथनं वर जायला पायऱ्यात. या मंदिराचा भाग आहे. समोर आल्यानंतर आपल्याला दर्शन होतं एक मंदिरचं. मागे असं नंदीचं दर्शन झाल्यानंतर पुढे आपल्याला एक भग्न अवस्थेमध्ये शिवलिंग बघायला भेटतं. खूप मोठं शिवलिंग आहे. थोडं तुटलेलं आहे ते. आणि त्याच्या पुढे अजून एक शिवलिंग आहे, त्या मूळ आहे खाली. जस्ट मागे आपल्याला एक देवीची मूर्ती बघायला भेटते. शिवमंदिर आपण बघितलं. आणि शिवमंदिराचा जो चौतार आहे तो खूप भव्य असा आहे. आणि तिथे दोन शिवलिंग आपल्याला प्रामुख्याने बघायला भेटतात. एक तर आतमध्ये, एक थोडं बाहेर आहे. आणि त्या पहिले आपल्याला नंदी बघायला भेटतो. शिवलिंग एक्झॅक्ट माझ्या मागे आहे. थोडं पुढं चालून आल्यानंतर ही वाट गडाकडे जाते वरती. आणि या साईडला एक आपल्याला देवीचं चेहरा हा दगडावर कोरलेला बघायला भेटतो. कोणतं बघूया कसा आहे तो. तर आपल्याला या ठिकाणी आई एकविरा देवीचं चेहरा दगडामध्ये कोरलेला आहे, बघू शकता. या ठिकाणी अशी वास्तू अशी आपल्याला बघायला भेटते. गडाच्या सुरुवातीला खालना गावात वरती आल्यानंतर आपल्या इथून थोडंसं एक 5 मिनटाच्या वॉक नंतर आपल्याला इथून पायऱ्या चालवतात. आणि जागोजागी असे बोर्ड लावण्यात आलेत की त्यामुळे रस्ता चुकण्याचं काही टेन्शन नाही आहे. आणि इथून आपल्याला पायऱ्या तर चालवतात आपल्या गडावर जाण्यासाठी, बघू शकता. छोटा ट्रेक आहे. तुम्ही 15 ते 20 मिनटामध्ये गडावर इझिली पोहोचाल. बघूया आपण पुढे.
पूर्ण चढणीचा भाग आहे, त्यामुळे सोबत एक पाणी बॉटल नक्की ठेवा. ह्युमिडिटी जास्त आहे त्यामुळे दम खूप जास्त लागतो आहे. आणि वरती आल्यानंतर हा एक बोर्ड दिसेल आपल्याला. बोर्डवर सगळी माहिती दिलेली आहे, वाचून घ्या. गडाचा पूर्ण नक्षा कसा प्रकार असेल ते. या ठिकाणी एक मंदिर आहे. हे काय रे? या ठिकाणी सुद्धा काही मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. बोर्ड बघूया. मानगडची गडदेवता आई इंजाई माता देवीचं हे मंदिर आहे. मी दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. खाली मंदिर आहे, तिथून आपली अशी सरळ वाट अशी तिथून आपल्याला वरती जायचं आहे बुरुजाकडे. चला. तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या सुद्धा बघायला भेटतात. स्ट्रेट रोड आहे, साईडला पण पूर्ण दरी आहे. शक्यतो या साईडनीच चाला. आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला वरपर्यंत बघायला भेटतील. मंदिरापासून अगदी काही 5 ते 10 मिनिटांच्या चढाईनंतर आपल्याला दर्शन होतं महादरवाजाचं. महादरवाजा ते समोर असे 2 बुरुज. आणि या ठिकाणी आपण आपल्याला गोमुखी दरवाजा बघायला भेटतो. बघा, श्री गोमुखी दरवाजाची रचना. आपण इकडनं अशी वरती आलोय आणि इथून समोर असेच आपल्याला दरवाजा वाटतो. गोमुखी प्रवेशद्वारामध्ये आल्यानंतर असा काहीसा प्रवेशद्वाराचा हा भाग आहे. आणि या ठिकाणी ही बघा अशी गळी तयार करण्यात आलेली आहे, जे की पाणी जाण्यासाठी असेल. आतमध्ये आल्यानंतर 2 या खाचलेल्या या ठिकाणी लाकडी ओंडका डोअर लॉक करण्यासाठी. पुढे आल्यानंतर हा काहीसा भाग आपल्याला दिसतो. या ठिकाणी मूर्ती अथवा काही असं काही असू शकतं, पहारेकरांची चौकी वगैरे असू शकते. तर परत आपल्याला पायऱ्या सोडून वरती यायचं आहे. ओके. आणि या साईडला आपल्याला गडाच्या दक्षिणेला जायचं आहे. हा जो एंट्रन्स आहे इथून गडाच्या त्या साईडला आपल्याला जायचं आहे. पण आपण इकडं त्या साईडला जर का आलो, तिकडे आपल्याला धान्य कोठारांनी पाण्याचे टाके बघायला भेटतात. आपण ते पहिले बघून घेऊया.
पाण्याचं टाका आहे समोर, मोठासा टाक्याने पाणीसुद्धा चांगलं स्वच्छ आहे. या साईडला धान्य कोठार आहे. माशांचं हे येतात आणि अशा प्रकारे धान्य कोठार. तिकडचं आपण धान्य कोठार आणि पाण्याची टाकी बघितल्यानंतर गडाच्या दक्षिणेला आपण आता आलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला असे जोत्यांचे काही अवशेष बघायला भेटतात. पुढं आल्यानंतर आपल्याला अजून 2 पाण्याचे टाके बघायला भेटतात. ते हनुमान टाके त्याला म्हटलं होतं. इथून वर जायला गडावर अजून वरचा आपल्याला भाग एक्सप्लोर करायचा आहे. पण खांब टाके आणि हनुमान टाके बघून आपण वरती आलो आहे आणि गाड्याच्या माथ्यावर आलो. माथ्यावर आल्यानंतर काही जोत्यांचे अवशेष आपल्याला इथं बघायला भेटतात. समोरच आहेत माझ्या. जोत्यांचा असं एक अवशेष आहे इथे आणि सध्या गवत वगैरे वाढलेलं आहे खूप, त्यामुळे अवशेष आपल्याला बघायला भेटत नाही. तिकडे काय सदरेचा काही आपल्याला भाग बघायला भेटतो त्या साईडला. ते मागे सदरेचा भाग आहे आणि हा कसला आहे रे, सदरचीच आहे का? ठिकाणी ढालकाठी बुरुजाजवळ आल्यानंतर आपल्याला अजून 2 पाण्याचे टाके बघायला भेटतात. समोर आहे एका गडावर जवळपास 11 ते 12 पाण्याचे टाके आहेत. आणि याच्यावरनं आपल्याला एक अंदाज येतो की पाण्याचा सोर्स हा चांगल्या प्रमाणात गडावर होता. ढालकाठी बुरुज ह्या ठिकाणी काम चालू आहे संवर्धनाचं. अजूनही चुना वापरला होता. बघूया आपण. अशी काहीशी तटबंदी आता नवीन बांधण्यात आलेली आहे. हा ढालकाठी बुरुज आणि समोर असा खाली मानेवाडी हा गाव. ढालकाठी आणि या साईडचे पाण्याचे टाके एक्सप्लोर करून आम्ही आता तिकडची जरा बाजू आपण बघूया. त्या साईडला काय काय आहे अवशेष आहेत गडाचे. मागून जायचं का रे? मागून नको ना, पुढून जायचं ना. गडाच्या आपण खाली आलोय, बाले किल्ल्यावरनं खाली आलोय आणि खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत एक जोत्याचा अवशेष आणि समोर आपल्याला दिसतो तो गुप्त दरवाजा. चोरवाट असू शकते गडावरची, चोरवाट. बघूया आता ते जाऊन काय आहे नक्की. यस, चोरवाट इथं लिहिलेलं आहे. इथून खाली चोर दरवाजा. आपला मानगड एक्सप्लोर झालेला आहे पूर्णपणे. अजून काय राहिला ना आपला
छोटासा गड आहे, छोटा ट्रेक आहे. तर साईडला बघू ते काय आहे. कसलं औषध आहे रे. तिने मानगड हा पूर्णपणे एक्सप्लोअर झालेला आहे. तर कधी आलात मानगडला तर नक्की हा गड फिरा पूर्णपणे. खूप मस्त असा गड आहे. आणि गडाचं महत्त्व आपल्या गड फिरल्यानंतर समजतं की या गडाचं जसं बांधकाम केलेलं आहे ते ज्या प्रकारे केलेलं आहे त्या हिशोबाने आपण समजू शकतो की गडावर तेव्हा लोकवस्ती आणि गड किती महत्त्वाचा असू शकतो. समोर आता ही पायवाडाशीच खाली आलेलं आहे. तर आम्ही गड उतरतोय. गड जवळपास 1 तास, तुमचा 1 तास पुरेसा आहे तुम्हाला गड पूर्णपणे एक्सप्लोअर करण्यासाठी. 1 तासामध्ये तुम्ही संपूर्ण गड एक्सप्लोअर करू शकता. थोडीशी काळजी घ्या येताना गडावर. आणि खूप बघण्यासारख्या वास्तू आहेत, पाण्याचे टाके भरपूर आहेत. आणि ह्या गडाचं महत्त्व आहे की हा गड 2 नावाने ओळखला जातो, एक मानगड आणि महानगड. महान म्हणजे जे महाराजांनी जेव्हा पुरंदरचा तह केला त्या तहामध्ये महाराजांनी जे 23 किल्ले मुघलांना दिले त्या 23 किल्ल्यांमध्ये हा मानगडचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे महाराजांसाठी हा गड किती महत्त्वाचा असेल याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. आणि जवळच आपल्याला रायगड आहे, पाचवडच्या इकडे रायगड आहे थोडंसं पुढे. तर रायगडचा संरक्षणासाठी सुद्धा हा गड किती महत्त्वाचा आहे याचा इतिहासामध्ये उल्लेख आहेच. त्यामुळे आणि या मार्गी दक्षिणेकडनं मुरुड आपल्याला जवळ पडतो. त्यामुळे मुरुडचा सिद्धी त्याच्या हमल्यापासून वाचवण्यासाठी सुद्धा हा गड बांधला असावा असं महाराजांनी असं म्हटलं जातं. तर